नमस्कार. आजच्या या मंगलमय आणि भावनिक क्षणी येथे उपस्थित असलेले भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वसाहतवासी बंधू भगिनींचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपल्या एका अशा व्यक्तिमत्वाला निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने, शिस्तप्रियतेने आणि निस्वार्थ सेवाभावाने भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. ते म्हणजे आदरणीय श्री संजय दत्तात्रय आमोदकर, तंत्रज्ञ. 29 जून 1968 रोजी जळगाव येथे जन्मलेल्या आमोदकर सरांनी आपल्या शिक्षणाचा पाया जिल्हा परिषद शाळा नशिराबाद येथे घातला. त्यानंतर NS स्कूल पारोळा येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथून वायरमन या विषयातील प्रशिक्षण संपादन केले. महावितरण अंमळनेर येथे अप्रेंटिसशिप पूर्ण करून त्यांनी उज्ज्वल कारकिर्दीची भक्कम पायाभरणी केली. संघर्ष, जिद्द आणि परिश्रम यांच्या संगमनातून जून 1992 मध्ये त्यांना चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात SSL पदावर नियुक्ती मिळाली. चंद्रपूर येथे जलप्रक्रिया विभागात तब्बल 14 वर्ष सेवा देताना त्यांनी आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटविला. सन 2005 मध्ये त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली आणि तेव्हापासून मागील 2 दशके त्यांनी या केंद्राच्या प्रगतीसाठी अखंड योगदान दिले. फायरिंग फ्लोअर, 210 मेगावॅट ID फॅन, 500 मेगावॅट बॉयलर मेंटेनन्स, कॉम्प्रेसर अशा विविध जबाबदारींच्या ठिकाणी त्यांना आपल्या अनुभवाची आणि कौशल्याची अमिट छाप सोडली. मागील 7 वर्षांपासून गेहो पंप हाऊस येथे कार्यरत असताना त्यांनी सेवेत शिस्त, सुरक्षितता आणि कार्यतत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले. हसतमुख चेहरा, मितभाषी स्वभाव, सहकाऱ्यांच्या मदतीला सदैव धावून जाणारी वृत्ती आणि कामातील अचूकता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष गुण आहेत. विशेष अभिमानाची बाब म्हणजे त्यांनी तब्बल 34 वर्षाची प्रदीर्घ सेवा अपघातमुक्त पूर्ण केली. ही बाब त्यांच्या दक्षतेची आणि कर्तव्यनिष्ठेची साक्ष देणारी आहे. केवळ सेवेतच नव्हे तर राष्ट्रीय वीज कर्मचारी महासंघामध्ये देखील विविध पदांवर कार्यरत असताना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचीही तितकीच मोलाची साथ आहे. पोलीस विभागात फौजदार म्हणून कार्यरत असलेले वडील आणि संस्कारांची शिदोरी देणाऱ्या मातोश्री यांच्याकडून त्यांना कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचा वारसा लाभला. 23 मे 1994 रोजी त्यांचा विवाह सौ मनीषा आमोदकर यांच्याशी झाला. मनीषा मॅडम या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून SBI लाईफ इन्शुरन्समध्ये कार्यरत आहेत. संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी आमोदकर सरांच्या यशस्वी प्रवासात खंबीर सहचारिणीची भूमिका निभावली. जीवनातील अनेक चढउतार, सुखदुःख आणि संघर्ष त्यांनी खांद्याला खांदा लावून पार केले. या दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना यशस्वी आयुष्याची दिशा दिली. सुपुत्र कौस्तुभ हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे IT क्षेत्रात कार्यरत आहेत. सुनबाई सौ पूर्वा या MBA शिक्षित असून बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. कन्या येशा ही संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात BTechच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. आमोदकर सरांनी भुसावळ येथे स्वतःचे सुंदर घर उभारलेले असून सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या कुटुंबासह येथेच स्थायिक होणार आहेत. त्यांच्या या सेवा यात्रेचा औपचारिक पडदा जरी पडत असला तरी त्यांनी जपलेली मूल्ये, कार्यसंस्कृती, शिस्त आणि सहकार्यांची भावना पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरेल. कर्तव्याच्या वाटेवर चालताना ज्यांनी प्रामाणिकपणाची मिशाल अखंड तेवत ठेवली, अशा या कर्मयोग्यास आज आपण सन्मानपूर्वक निरोप देत आहोत. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकडून संजय दत्तात्रय आमोदकर सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जनरल भुसावळ युनिट 4, 5 आणि 6. आज आपले आमोदकरजी संजयजी आमोदकर हे
वयाची 20 वर्ष भुसावळ TPSला सर्व्हिस देऊन आज ते रिटायर होत आहे. अमोदकरजी हे खूपच शांत आणि संयमी स्वभावाचे असे. आपल्या गेहो पंप हाऊस होते मागच्या कित्येक वर्षापासून ते सेवा देत आहे. त्यांनी कुठलीही तक्रार केलेली नाही, काही नाही. एकदम शांतपणे नोकरी करणारे, आपल्या 8 घंटेची ड्युटी झाली घरी जाणारे असे अमोदकरजी. कधीही कोणती तक्रार केली नाही. वयाची 58 वर्षे पूर्ण करून अमोदकरजी आपल्या सेवा कार्यकाळ पूर्ण करून रिटायर होत आहे. अमोदकरजींचं रिटायरमेंटनंतरचं आयुष्य सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मनीषा, श्री संजय अमोदकर यांची पत्नी. सर्वप्रथम यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देते. यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गेली अनेक वर्ष यांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि मेहनतीने आपल्या कर्तव्याचे पालन केले. कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी कुटुंबाचीही तितकीच काळजी घेतली. अनेक वेळ त्यांनी स्वतःच्या सोयीसुविधांकडे लक्ष न देता कामालाच प्राधान्य दिले. गेली 34 वर्ष या कॉलनीशी आम्ही फार जुळून होतो. येथील रहिवासी अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात मोलाची साथ लाभली आहे. करोनासारखा प्रसंग आलेला होता आमच्यावरती, तेव्हा सगळ्यांनी भरपूर मदत केली. हे सगळं आम्ही मिस करू. आता म्हणजे कॉलनी सोडून जाताना मन भरून येत आहे. तरी सगळ्यांचे खूप खूप आभार आणि परत एकदा यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी येशा संजय अमोदकर. मी आता इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे. तर सर्वप्रथम तर पप्पांना रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. पप्पांबद्दल बोलायचं झालं तर पप्पांनी कामाबद्दल, वेळेबद्दल खूप शिस्तबद्धता आहे. त्यामुळेच की काय ते आम्हालासुद्धा लागू झालेलं आहे. पप्पांना सगळेच कामं जमतात, असं कुठलंच काम नाही जे त्यांना जमत नाही. पप्पांना आता महाजन कोमध्ये काम करून 34 वर्ष पूर्ण होत आहेत. तर असं म्हणणं आहे की पप्पांनी आता त्यांचं आयुष्य जगावं, स्वतःला टाईम द्यावा. जे त्यांनी आमच्यासाठी केलं आता ते त्यांनी स्वतःसाठी करावं. देवाकडे एवढीच प्रार्थना करते की तुमचे पुढचे आयुष्य आनंदमय, सुखद आणि आरोग्यदायी जावं, हीच इच्छा करते. धन्यवाद. मी संजय दत्तात्रय अमोदकर. महानिर्मितीमध्ये एकूण 34 वर्ष सर्व्हिस झाली. 34 वर्षात माझ्या पत्नीने जे मला सहकार्य केलं की जीवनामध्ये चढ उतार भरपूर आले. पुऱ्या 34 वर्षामध्ये तिने खंबीरपणे साथ देऊन माझ्या पाठीशी उभी राहिली. प्लॅनमध्ये काम करताना माझे सहकारी यांचाही मला खूप फायदा झाला. माझे वरिष्ठ अधिकारी एक्झिक्युटिव्ह असो, AC सुपरिटेंडिंग इंजिनियर असो, CE साहेब असो, यांचे सर्वांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याकडून मी बरेच काही माझ्या म्हणजे शिकण्यासारखं असेल ते शिकण्याचाही प्रयत्न केला. या सर्वांच्या सहकार्याने मी 34 वर्ष कसे पूर्ण झाले हे समजले नाही. पुढील कॉलनी सोडून जाताना तर दुःख होणारे. वयाचे 58 वर्ष कंप्लीट झाले. हा नियतीचा वयानुसार प्रत्येकाला रिटायरमेंट आहे, त्यामुळे जावंच लागणार आहे. त्यात बाकी सर्व सहकाऱ्यांचे धन्यवाद. आजचे आपले दुसरे सेवानिवृत्त होणारे कर्मचारी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अग्निशमन विभागातील कार्यरत विभागातील कर्तव्यदक्ष, धाडसी आणि सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे कर्मचारी श्री शांताराम हिलाल पाटील, ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा गुणगौरव करण्यासाठी जमलो. श्री पाटील यांचा जन्म 24 जून 1968 रोजी अंबळनेर येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा फापोरे अंबळनेर येथून पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल शिरूड तालुका अंबळनेर येथून घेतले. शिक्षणानंतर त्यांनी नाशिक येथे फायर फायटिंग कोर्स पूर्ण करून अग्निशमन क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली. महानिर्मितीत रुजू होण्यापूर्वी त्यांनी काही काळ खाजगी क्षेत्रात तसेच नाशिक औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी स्वरूपात काम केले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण उजाडला आणि 16 ऑगस्ट 1993 रोजी सरळ सेवा भरतीद्वारे महानिर्मितीत फायरमन म्हणून भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात नियुक्ती मिळवली. आपल्या मेहनती, प्रामाणिकपणा
आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर त्यांनी कार्यक्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती केली. 1999मध्ये त्यांची पदोन्नती ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर म्हणून झाली. पुढे 2005मध्ये त्यांची बदली UDC पडगा येथे झाली, जिथे त्यांनी 7.5 वर्षाहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावली. सन 2012मध्ये पुन्हा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात परतले. त्यानंतर 2018मध्ये कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात काम करण्याची संधी मिळाली. पुढे 2023मध्ये पुन्हा भुसावळ येथे रुजू झाले. अग्निशमन विभागात कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर आणि आव्हानात्मक आगींवर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवले. 210 मेगावॅट संचांच्या युनिट्स ट्रेनमध्ये एअर हीटरला लागलेली आग त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग 12 तास अथक परिश्रम करून आटोक्यात आणली. या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचा तत्कालीन प्रशासनाकडून गौरव करण्यात आला. तसेच 1993मध्ये 6.6 kV पॅनल बोर्डला लागलेली आग त्यांनी अतिशय तत्परतेने नियंत्रित केली व मोठा अपघात होण्यापासून वाचवले. 2013मध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील 500 मेगावॅट संचांच्या ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग देखील त्यांनी आपल्या टीमच्या सहकार्याने कौशल्यपूर्णरित्याने विझवली. अशा अनेक प्रसंगांमध्ये त्यांनी धैर्य, प्रसंगावधान आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना सादर केला. श्री पाटील हे केवळ कुशल कर्मचारीच नव्हे, तर सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात वागणारे व्यक्तिमत्व आहे. मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळेच आज विभागामार्फत होत असलेला हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान तर आहेच, पण त्यांच्यावरील सर्वांच्या प्रेमाची आणि आदराची भावना आहे. त्यांचे आईवडील शेती व्यवसायाशी संबंधित होते. आज ते आपल्या नसले तरी त्यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन पाटील यांनी आयुष्याची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली. 1993मध्ये त्यांचा विवाह सौ निलिमा पाटील यांच्याशी थापोरे येथे झाला. सौ निलिमा मॅडम यांनी 10वीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असून त्या गृहिणी आहेत. महानिर्मितीतील प्रदीर्घ सेवा काळात त्यांना निलिमा मॅडम यांची मोलाची साथ लाभली. जीवनातील सुखदुःखाचे अनेक प्रसंग या दाम्पत्याने एकमेकांच्या साथीने समर्थपणे पार केले. या दाम्पत्याला 2 अपत्ये आहेत. मोठी कन्या प्रियंका हिने BSc व BEdचे शिक्षण पूर्ण केलेले असून ती विवाहित आहे. तिचे पती श्री संदीप पाटील हे अभियंता असून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मुंबई येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. व पाटीलजी यांचा पुत्र भावेश याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून तो सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. असे हे सुखी, समाधानी आणि संस्कारी कुटुंब दीपनगर वसाहतीत सर्वांच्या स्नेहात नांदत आहे. श्री पाटील यांनी अंमळनेर येथे स्वतःचे सुंदर घरही उभारलेले आहे. आज महानिर्मितीच्या प्रदीर्घ, यशस्वी आणि गौरवास्पद सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हे त्यांच्या प्रामाणिक सेवाभावाचे आणि यशस्वी जीवन प्रवासाचे प्रतीक आहे. तरी श्री शांताराम हिलाल पाटील यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे हार्दिक शुभेच्छा. प्रियंका पाटील, शांताराम पाटील यांची मुलगी. तर आज पप्पा रिटायर होत आहे, तर यांचा आम्हाला खूप आनंद आहे. आज पप्पांची 33 वर्षाची सर्व्हिस ही संपत आहे व त्यांनी ह्या सेवेत 3 प्रकारचे वेगळे औष्णिक केंद्रामध्ये त्यांची सेवा बजावली व आतापर्यंत जसं त्यांचं आनंदी जीवन गेले तसंच त्यांच्या पुढेही आनंदी व निरोगी जीवन जावे ही सदिच्छा. नमस्कार, मी संदीप पाटील. मी शांताराम पाटील यांचं जावई आहे. तरी माझा त्यांच्याशी संपर्क गेल्या 3 वर्षापासून माझ्या लग्नानंतर झाला. त्यांचं कार्य मी बघितलं आणि त्यांची प्रदीर्घ सेवा जी त्यांनी औष्णिक केंद्राला दिली त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस त्यांना सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी भावेश शांताराम पाटील, श्री शांताराम हिलाल पाटील यांचा चिरंजीव. आज दिनांक
30 जून 2026 रोजी माझ्या वडिलांच्या सेवेला 33 वर्ष पूर्ण होते. त्यांनी जी 33 वर्षाची सेवा दिली होती त्यांनी एकदम प्रामाणिकपणे दिली आहे. सो आजपासून त्यांचा जी पुढील प्रवास आहे तो एकदम सुख समाधानाने भरभराटीने जाऊन याची ईश्वराने प्रार्थना. धन्यवाद. मी निलिमा शांताराम पाटील. माझे पती आज रिटायर होत आहेत. त्यांनी 33 वर्षे सर्व्हिस केली आणि त्यांच्या सर्व्हिसमुळे आम्ही आमच्या मुलांना घडवू शकलो. मुलीलाही चांगलं शिकवलं, मुलालाही चांगलं शिकवलं, आम्हाला जवळही चांगलं भेटले. त्याच्याने आम्ही ह्या कंपनीचे खूप आभारी आहोत आणि आम्हाला यांचा स्वभाव खूप छान आहे. मनमिळावू, समजून घेतात, सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. ड्युटीसोबत घराकडे पण लक्ष देतात, पूर्ण लक्ष असतं त्यांचं. आमची कॉलनी पण चांगली आहे, त्यांचे फायर सेक्शनचे लोक पण चांगले आहेत, त्यांनीही सपोर्ट दिला. कॉलनीचे लोकही चांगले आहेत, बिल्डिंगचे लोकही चांगले आहेत. त्याच्यामुळे आमचं चांगलं आयुष्य गेलं. आता पुढचं आयुष्य आमचं चांगलं जावं हेच आमची प्रभूचरणी इच्छा. यांना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. मी शांताराम विलाल पाटील. मी महाजनकोमध्ये नोकरीला लागल्यामुळे माझं आज मुलांचं शिक्षण झालं. आज मुलगी शिकली, मुलगा शिकला आणि काही मी नोकरी करताना काही अडचणी बाईंनी सांभाळलं, काही मी सांभाळलं आणि माझा स्टॉफ इतका चांगला आहे, अधिकारी बी चांगले आहे, सगळं स्टॉफ माझा एकदम चांगला आहे. त्यामुळे मला कोणाचे आजपर्यंत भांडण नाही, काही नाही, सगळं गोडी गुरावाने. तसं त्याला काम नाही, तो प्रत्येक माणूस काम ऐकतो, तो मान राखतो आपलावाला. आणि आई वडिलांच्या पुण्यामुळे मी आज नोकरीला लागलो. माझं शिक्षण काही जास्त नाही, 10वी नापासच आहे, पण आज मी आई वडिलांचा आशीर्वाद म्हणा का काय देवीच्या लोकांचा आशीर्वादमुळे मी नोकरीला लागलो. त्याच्यामुळं आज माझे पोरं शिकले, बायको सुखी, मी सुखी, बोर्डात लागले. आणि बायकोने खूप साथ दिली मला. मुलांना त्यांनीच शिक्षणाकडे लक्ष दिलं. मी ते ड्युट्या घरामध्येच राहिलो. त्याच्यामुळे मुलांनी तिनेच घडवलं. मी फक्त नोकरी आपलं ड्युटी केली फक्त. त्याच्यात अधिकाऱ्यांचं, सहकाऱ्यांचं, सगळ्यांचे आभार आहे. आणि शेजारी पाजारी मला सगळे चांगले भेटले. आजपर्यंत कोणी वाईट भेटलं नाही. आपण चांगलं तर जग चांगलं. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद.